नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आज आपण आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये आणि आपल्यासोबत आहेत धनंजय लोहकरे. सर, आपलं मनापासून स्वागत. बिल्ड आयकॉन या उपक्रमात आपण आता जाणून घेणार आहोत तुमच्याबद्दल थोडंफार. तुमचा ओव्हरऑल आत्तापर्यंत 25 ते 26 वर्षांचा अनुभव आहे. तर यामध्ये आपण सुरुवातीला जाणून घेऊयात की तुमचं शिक्षण कसं झालं, कुठल्या कॉलेजमध्ये होता आणि ॲज अ सिव्हिल इंजिनियर या क्षेत्रामध्ये येण्यासाठी तुमची प्रेरणा काय होती? 89 पासआउट आहे. बी सिव्हिल MIT इंजिनिअरिंग कॉलेज. 89ला मी पासआउट झाल्या मी एक इंडस्ट्रीयल साईटवरती उभा राहिलो. म्हणजे SB पपाया अँड कंपनी कन्स्ट्रक्शन कंपनी होती. त्यांना एक मोठं जर्मन कंपनी होती ती फॉर टूल्स. अच्छा. ते काम त्यांना मिळालेलं होतं. त्या इंडस्ट्रीयल प्रोजेक्टमध्ये म्हणजे 11 महिन्यामध्ये त्यांना हँडओव्हर करायचं होतं आणि 89च्या सुमारास ते ऑलमोस्ट 1.6 CRचं होतं. आणि त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल गॅन्ट्री गर्डर्स ॲज वेल ॲज त्यांचं ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग ट्रिमिक्स आणि इंटिरियरचा सुद्धा पार्ट इन्व्हॉल्व होता. त्यावेळेस एवढ्या मशिनरीज नव्हत्या. म्हणजे साधारण त्या पिरियडमध्ये म्हणजे आता JCB आहेत, पोकलेन्स आहेत, बऱ्यापैकी ह्युमन रिसोर्सेस वापरून आम्ही एस्कॅवेशन हार्ड रॉक्स. म्हणजे मला आठवतं आहे त्यावेळेस आम्ही कलेक्टर ऑफिसमधून कंट्रोल ब्लास्टिंगची सुद्धा परमिशन काढली होती. त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत होत्या आम्हाला. पण तरीसुद्धा स्पीडही अचीव करायचा होता. एवढं मात्र होतं की त्यावेळेस लेबर फोर्स जो होता तो बऱ्यापैकी टाईमली काम चालू व्हायचं. म्हणजे मला आठवतं आहे की 9 वाजता आमचं सगळेजण कामाला लागलेले असायचे. आणि लेबर हटमेंट्स होत्या साईटवरती. साधारण 150-200 लोकांचे टीम असायचे. प्रत्येकाला काम सॉर्टेड आउट केलेलं होतं. आणि संध्याकाळी एक मीटिंग व्हायची आमची की ज्यावेळेस नेक्स्ट डेचं कोऑर्डिनेशन कसं केलं जाईल आणि कसं अचीव केलं जाईल गोल. दर शनिवारी RCC कन्सल्टंट, आर्किटेक्ट आणि ओनर साईडकडून, म्हणजे ते जर्मन होते, मला त्यांचं नावही आठवत आहे, अलेक्झांडर यंग नावाचं होतं. ते असायचे मीटिंगला की ज्यांना इंग्लिश बोलता यायचं. बाकीचा जो त्यांचा जर्मन स्टाफ होता त्यांना, कारण त्यावेळेस त्यांच्या मशिनरी पण यायचे प्रोसेस वगैरे, कारण त्या सगळ्या जर्मनहून येणार होत्या. साधारण 31 ऑक्टोबरला मी तिथे जॉईन झालो. आणि नोव्हेंबरमध्ये इनॅग्युरेशन झाला. त्या याचं नेक्स्ट इयर. तर तो एक्सपिरियन्स, आणि तिथे व्हरायटीज ऑफ एक्सपिरियन्स मिळाला मला. म्हणजे माझं स्टार्टिंग जे काही म्हणतो की मला एक्सपोजर सगळ्या फील्डमध्ये होतं. म्हणजे त्यांचं ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग जे काही होती त्याला इंटिरियरचे पार्ट्स, म्हणजे ते पण ॲस्पेक्ट मला बघायला मिळाले. व्हेअरॅज गॅन्ट्री गर्डर होते, 20 मीटर स्पॅनचं गॅन्ट्री गर्डर, म्हणजे OAT क्रेन होती, ओव्हरहेड क्रेन होती. तर ती पण त्याचे जे ISMB 450चे मला आठवत आहे. आणि त्यावेळेस हायड्रा वगैरे नव्हता. मग हायड्रा नसताना आम्ही, म्हणजे ते आमच्या टीम्स ते विंचवरती किंवा गदम आम्ही म्हणतो त्याला, गदम उभा करून त्या एक शिफ्टिंग, एक ट्रस वरती नेणे. तर टाईम टेकिंग. आणि म्हणजे आत्ताच्या याच्यामध्ये त्याला बार चार्ट वगैरे आपण म्हणतो, पण आम्ही त्यावेळेस अक्षरशः म्हणजे एक सॉर्ट आउट करायचो. आणि त्यावेळेस आम्ही मॅन्युअली तो बार चार्ट मेंटेन करत होतो.
सर म्हणजे आपण आता याला असं आपण म्हणू की आजकालचं जे जग आहे ते स्मार्ट वर्कचं जग जास्ती आहे. एकदम पण बरोबर तुम्ही आहे. जी सुरुवात केली ती हार्ड वर्कपासून सुरुवात केली. हार्डवर्क. आता आणि एवढं मात्र होतं की त्यावेळेस ह्युमन टू ह्युमन जे काही होतं ना, हम्म, म्हणजे आताचं जे काही लोकांची टेंडन्सी आहे, लेबर टेंडन्सी, बरं. कॉन्ट्रॅक्टर टेंडन्सी, ही त्यावेळेस नव्हती. कॉपरेटिव्ह होती आणि बाकीचे काही हे नसल्यामुळे लेबर लोक सुद्धा 1.5-1.5, 2-2 हजेऱ्या काम करायचे. बरं. सर आता तुम्ही लेबरचा विषय काढलात तर तेव्हाचे लेबर्स आणि आत्ताचे लेबर्स याच्यामध्ये फरक नक्कीच आहे. पण आता आधुनिकीकरणामुळे याच्यामध्ये सुद्धा काही काही बदल घडलेले आहेत. खूपच. पण अजूनही ते अनस्किल्ड आहेत किंवा अकुशल कामगार आहेत. तर त्यांच्याशी डील करताना आजकालच्या काळात तुम्ही काय त्यांना तुम्ही सल्ले देता किंवा तुम्ही तुमचा काय त्यांना अनुभव तुम्ही शेअर करता त्यांच्याबरोबर? नाही, आता कसं झालेलं आहे की त्यांच्यामध्ये सुद्धा, लेबर कॉन्ट्रॅक्टर्समध्ये सुद्धा प्रोफेशनॅलिझम आलेला आहे. नक्कीच. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी या सुरुवातीलाच ते म्हणजे बिल्डरशिपमध्ये तर अक्षरशः सगळं कन्व्हर्जन स्क्वेअर फूटवरती झालेलं आहे. अच्छा. सगळ्याचं म्हणजे सेलिंग ॲज वेल ॲज लेबर कॉन्ट्रॅक्टरचे बिलिंग वगैरे सगळे जे काही आहे ते सगळं आता स्क्वेअर फूटवरती कन्व्हर्जन झालं आहे. ओके. सुरुवातीला आम्ही शटरिंग जे काही द्यायचो, RCC कॉन्ट्रॅक्टर, की जी मेजर ॲक्टिव्हिटीज ज्याला स्केलेटन आपण म्हणतो, सांगाडा म्हणतो, ओके. तो उभा करताना RCC कॉन्ट्रॅक्टर महत्त्वाचा असायचा. तर RCC कॉन्ट्रॅक्टरचं बिलिंग आम्ही स्क्वेअर फुटावरती किंवा मीटर स्क्वेअरवरती करायचो. बरं. की शटरिंग एरिया कॉन्क्रीटला टच होणारा त्याच्यावरती त्याचे रेट ठरले जायचे. अच्छा. स्टील ऑन वेटवरती त्याचं बिलिंग व्हायचं. आमचंसुद्धा टेंडरला आम्हाला MB जी काही आमच्या बिलाला जोडावी लागायची, तर स्टील ऑन वेट होता. स्ट्रक्चरल ॲज वेल ॲज टॉर स्टील, बरं. दोन्ही स्टील हे आमचे वेटवरती होते. ओके. म्हणजे ॲटमच वेटवरती होते. अच्छा. तर त्यामुळे ती एक प्रॅक्टिस होती, MB लिहिणं, हे लिहिणं. आणि पण हळूहळू जसं कमर्शियलायझेशन आणि नॉन टेक्निकल माणसं पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत गेली, बिल्डरशिपमध्ये पर्टिक्युलरली, तर त्या लोकांनी हे सगळं इझी मेथड, म्हणजे कन्व्हर्जन काय, की माल कशामध्ये विकतोय, आम्ही स्क्वेअर फूटवरती विकतोय, बरं. मग RCC कॉन्ट्रॅक्टरला स्क्वेअर फूटवरती द्या, बांधकामवाल्याला स्क्वेअर फूटवरती द्या, बिल्टअप. आणि त्या लोकांचे सुद्धा जे कोणी लेबर कॉन्ट्रॅक्टर, लेबर टीम्स होत्या, त्यांनासुद्धा ते अंगवळणी पडलं. 1-2 प्रोजेक्ट त्यांच्या हाताखालून गेल्यानंतर त्यांनासुद्धा ते कोट करायला सुरुवात झाली. म्हणजे आणि त्या पद्धतीने नॉन टेक्निकल माणसंसुद्धा या फील्डमध्ये बरेच आले. अच्छा. जे छोटा प्लॉट असेल तरीसुद्धा ते बिल्डर झाले. बरोबर. की 300-400 स्क्वेअर वाराचा प्लॉट आहे, म्हणजे तरीसुद्धा ते बिल्डर होऊन गेले. की तो पिरियड होता तसा. आता परत त्याला नवीन रेरा आल्यामुळे थोडासा चाप बसलाय. छोट्या स्केलला अजूनही ते लोक इन्व्हॉल्व होऊ शकतात, पण मोठ्या स्केलला आता नाही. सर खूप छान. तुम्ही म्हणजे तुमच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तुम्ही किती डिटेलिंगमध्ये विचार करून तो प्रोजेक्ट एक्झिक्यूट केला असेल हे तुमच्या बोलण्यावरनं जाणवतं आहे. आणि त्याच्या मागे तुमचा मोठा अनुभव आहे 25 वर्षांचा. असा एखादा कुठला आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या लक्षात आहे का गेल्या 25 वर्षामध्ये, की जो तुमच्या कायम स्मरणात राहिला, लक्षात राहिला? तसं पाहायला गेलं तर प्रत्येक प्रोजेक्ट जो आहे ना, की एक म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो की एखादी फॅकल्टी, की समजा आम्ही एखादं टेंडर भरला, एखादा प्रोजेक्ट टाईम बाउंड करायचा आहे. आमच्या एजन्सीज नॉर्मली वर्षोनवर्ष ज्या आमच्याबरोबर चालत आलेले असतात, आम्ही ज्याची खात्री बाळगतो. कधी एखादा फेल जातो. नाही, पण एखादा स्पेसिफिक असा कुठला प्रोजेक्ट असेल तर सांगा. मी तेच सांगतो की त्याच्यामुळे काय होतं की प्रत्येक प्रोजेक्टला वेगवेगळे हे आहेत, वेगळे अनुभव वेगवेगळे आहेत. आणि कधी एखादा प्रोजेक्ट जो आम्हाला अवघड वाटला, तो इतका इझिली
वर्कआउट होऊन जातो की बरं, काही बरं. समजतही नाही. अच्छा. आणि जिथं आम्हाला वाटतं की अरे या इथे तर काय आपला आजचा मळ आहे, हं, हं. तिथं काय समजत नाही, पण काही ना काही अडचणी आलेल्या आहेत आणि छोटे छोटे प्रॉब्लेम्स आणि टाईम डिले होऊ शकतो. बरोबर. हे कधी प्रत्येक गोष्टीची गणितं बसवताना, गणितं जुळवताना कधी-कधी बरोबर आहे. प्लस मायनस होत असतं. होत त्याच असतं. प्रकारे आता आपण बजेट आणि क्वालिटी याची गणितं, याची समीकरणं तुम्ही कशी आत्तापर्यंत हाताळलेली आहेत आणि त्याचा कसा विचार करायला पाहिजे नक्की? बजेट बऱ्यापैकी आम्ही ॲक्युरेटली वर्कआउट करतो. हं, हं. सुरुवातीला जर ड्रॉइंग सेट जर कंप्लीट असेल, म्हणजे माझी सवय पण आहे की क्वांटिटी वर्कआउट करणे, त्या प्रोजेक्टला लागणारं मटेरियल, लेबर किंवा याचं प्रोजेक्शन करणे आणि मग त्या कामाला सुरुवात करणे. बरं. आणि तरच ते टाईम बाउंड होतं आणि इकॉनॉमिकली पण फंड फ्लो वगैरे कसा याच्यामध्ये. आता बिल्डरशिपमध्ये मी जेव्हापासून इन्वॉल्व झालेलो आहे, हं, हं. त्याच्यामध्ये फंड फ्लोसाठी काही डिपेंडन्सी सेलवरती पण आम्हाला असते. हं. सेल्फ फंडिंगनी ऑल टुगेदर बिल्डिंग तयार होत नाही. तर त्यावेळेस मात्र अडचणी येतात. आता तो मार्केटिंगचा पार्ट आहे. आता नेक्स्ट स्टेज म्हणजे मला ते पण कसं ओव्हरकम करता येईल. मार्केटिंग बरं, बरं. पर्टिक्युलरली बनवलेला माल मार्केटमध्ये कसा विकता येईल, हं, हं. हा सुद्धा या फ्रंटवरती मला काम करणं आवश्यक आहे आणि मी ते करेन. सर जाणून घ्यायला आवडेल की आत्तापर्यंत तुम्ही किती प्रोजेक्ट्स हँडल केलेत? म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा नाशिक जिल्हा सोडून इतर ठिकाणी सुद्धा? नाही, बिल्डरशिप आणि याचं जर म्हणालात तर दुर्वांकूर डेव्हलपर, दुर्वांकूर रिअल्टर्स हं, हं. आणि दुर्वांकूर डेव्हलपर्स अँड बिल्डर्स या 3 फर्म्स जिथे माझी डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट होते. या हेडखाली आम्ही साधारण एक 13 प्रोजेक्ट्स आम्ही कंप्लीट केलेले आहेत. आता अजून नवीन व्हेंचर्स पण येत आहेत आणि बरं. जिथे माझी इन्व्हॉल्वमेंट टेक्निकली आहे असे बरेच प्रोजेक्ट आहेत हं, की हं. फक्त म्हणजे जिथे माझा फायनान्स नाही किंवा जस्ट ज्याला म्हणतो आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट PMC बरं, बरं. टाईप, असे बरेच प्रोजेक्ट्स आहेत. सुरुवातीला माझ्या करिअरची जी सुरुवात झाली ते SB पपया अँड कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये झाली, ओके. की ज्यांचे माझे अजूनही खूप जवळचे संबंध आहेत. हं, हं. त्यांच्याबरोबर मी खूप काम केलं बरं. इंडस्ट्रीमध्ये. आणि इंडस्ट्रीमध्ये काम करायचा फायदा असा झाला की तिथे टाईम बाउंड फार महत्त्वाचं असतं. बरोबर, बरोबर. त्यांच्या ओव्हरऑल प्रोजेक्ट कॉस्टच्या मानाने कन्स्ट्रक्शन कॉस्ट एक छोटासा पार्ट असतो हं, हं. आणि त्याच्यावरती त्यांचं टोटल गणित असतं. त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन त्यांना जी काही शेड उभी करून द्यायची आहे किंवा जे काही स्ट्रक्चर उभं करून द्यायचं, कारण त्याच्यानंतर त्यांच्या मशिनरी येतात, मशिनरी लागतात. हं, हं. आणि माझा अनुभव असा आहे की तिथे फंड फ्लो पण त्या मानाने चांगला असतो. म्हणजे बरं, बरं. प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करताना कधी कधी पैसे बुडण्याची किंवा डिले होण्याची शक्यता असते. व्हेअरएज इंडस्ट्रीमध्ये ते एक चांगलं मला आढळलं आणि काम करायला पण मजा येते. बऱ्यापैकी टेक्निकल लोक असतात की ज्यांच्याबरोबर आपलं इंटरॅक्शन अतिशय प्रॉपर होतं. धनंजय सो आता याच अनुषंगाने एक प्रश्न की तुम्ही आत्तापर्यंत 25-26 वर्षात एवढे मोठे प्रोजेक्ट्स हँडल केलेत. त्याच्यामध्ये आयकॉन स्टील याचा वापर तुम्ही कधी केला आहे का? आयकॉन स्टीलचं मी आत्ता लेटेस्टलीच माझ्या एका प्रोजेक्टला कॉलेज रोडला आमची जी एक चालू आहे. कोणती साईट आत्ता आहे तिथे? कॉलेज रोडला मॉडेल कॉलनीच्या इथे आमची एक चालू आहे बिल्डिंग. रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे, रेसिडेन्शियल फार आहे. बरं, मोठी नाही आहे, 20-21 हजार स्क्वेअर फूटच आहे. बरं, तर तिथे त्या प्रोजेक्टला मी सगळं वापरायचं ठरवलेलं आहे. बरं, बरं. मग याच्या त्याच्यात आधी कॉस्टबद्दल याच्या आधी मी टाटा टिस्कॉन वापरत होतो. बरं, बरं. टाटा टिस्कॉन मी 2011 पासून माझ्या सगळ्या प्रोजेक्टला, इवन बंगलोज, माझे स्वतःचे प्रोजेक्ट्सला मी टाटा टिस्कॉनच वापरलेलं आहे. बरं. दिस इज फर्स्ट टाईम हं, हं. की
त्यांचं साधारण मी टेक्निकॅलिटी साधारण चेक केल्यानंतर TMT बार वगैरे जे काही त्यांनी ब्रीफ केलं आहे. बर बर. आणि आत्ताचं जे काही स्टेज आहे माझी, आत्ता आम्ही प्लेनच्या वरती आलेलो आहे, पण मी क्रॉस चेक केले त्यांचे पॅरामीटर्स. बर. तर ते आत्ता तरी ॲट पार मला सगळे आढळले आयकॉनमध्ये. ओके ओके. तर बघूया पुढे. वेअर एज कॉस्ट इफेक्टिव्ह आहे टाटा टिस्कॉनपेक्षा. टाटा टिस्कॉनमध्ये मी ऑर्डर देताना आम्ही लिनियर मेजरमेंटवरती ऑर्डर द्यायचो, की जेणेकरून मला ओव्हरवेट याचा काही प्रॉब्लेम नसायचा. आणि रेकॉर्ड करताना सुद्धा मला ते ॲट पार म्हणजे आणि जेन्युइन माल वापरल्याचं एक मलाही समाधान व्हायचं. माझ्या प्रोजेक्टला मार्केटिंग करताना पण मी समोरच्या कस्टमरला सांगायचो की आम्ही टाटा टिस्कॉन वापरतो आहे. तर तो एक प्लस एज मला मिळायची मार्केटिंगच्या दृष्टीने. तर म्हणजे कम्पॅरिझन असं म्हणून नाही, पण आता तुम्ही आत्ता नव्यानेच वापरला आयकॉन स्टील, सो त्याच्या सर्व्हिसबद्दल किंवा मार्केट व्हॅल्यू किंवा त्याची अवेलेबिलिटी कशी आहे याबद्दल तुमचे काय अनुभव आहे? आत्तापर्यंत तरी काही प्रॉब्लेम नाही आला. म्हणजे माझे जे काही सर्व्हिसेस त्यांनी हे केल्या आणि ते मी लिनियर मेजरमेंटवरती पण मी क्रॉस चेक केलं. बर. तर ते मला ॲट पार आढळलं. बाकी टेस्ट लॅबमध्ये सुद्धा मी ते त्यांचा बार पाठवला की जो मला त्यांनी जे काही हे केलेलं होतं, मला सांगितलेलं होतं की हे आहेत ते सगळे फुलफिल झालेले आहेत. बर. आणि छोटी क्वांटिटी सुद्धा मला मागवायची वेळ आली तर त्याचाही सप्लाय मला चांगला मिळाला. म्हणजे इमिजिएटली सेम डे मला संध्याकाळी माझ्याकडे आलेला होता साईटवरती. सर, एक छोटासा प्रश्न पण खूप महत्त्वाचा प्रश्न. म्हणजे आता तुम्ही इतके वर्ष या सिव्हिल इंजिनियर क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, एक दांडगा अनुभव तुमच्या पाठीशी आहे. तर तुमचं व्हिजन नाशिक जिल्ह्यासाठी आणि प्रशासनाने त्याच्यामध्ये काय योगदान द्यावं हे तुम्ही थोडक्यात सांगू शकाल? म्हणजे नाशिक जिल्ह्याचे आपण जर का प्रगती पुढे बघत आहोत, नाशिक तर त्याच्यामध्ये तुमचं शहराच्या विजन काय संदर्भात असेल? मी सांगू शकेन. नाशिक शहरामध्ये मी ज्यावेळेस आम्ही राहायला येऊनही आता 60 वर्ष होत आले. जो पीसफुलनेस आहे तो डेफिनेटली तसाच राहावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. नक्कीच. त्याच्यासाठी जी काही वेडीवाकडी ग्रोथ होती आहे याची, म्हणजे TDR वगैरे आम्ही लोड करतो ॲज ए बिल्डर म्हणून, ते स्वाभाविक आहे. बर. पण त्याला काहीतरी नाशिककर म्हणून मला एक असं वाटतं की ती हॉरिझॉन्टल ग्रोथ व्हावी, व्हर्टिकल ग्रोथच्या ठिकाणी डेन्सिटी प्रॉपर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरला मॅच होईल अशी व्हावी. बर. की जे काही आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला मॅच करणारी ग्रोथ व्हावी आणि त्यासाठी आवश्यक असणारे रूल्स रेग्युलेशन असावेत असं एक मला प्रामाणिकपणे वाटतं, की जेणेकरून मी नाशिककर म्हणून मला ते करायला आवडेल. नक्कीच. म्हणजे तुमच्या जिल्ह्याच्या आणि एकंदरच आपल्या राज्याच्या हितासाठी तुम्ही हा विचार मांडलात. धनंजयजी, जाता एक प्रश्न फक्त विचारायचा की आता तुमचा अनुभव जो आहे 25हून अधिक वर्षांचा सिव्हिल इंजिनिअर क्षेत्रामध्ये, तर या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांसाठी तुम्ही एक वन लायनर मेसेज काय देऊ शकाल की त्यांनी या क्षेत्राकडे काय दृष्टीने बघितलं पाहिजे आणि काय नवीन पावलं उचलली पाहिजेत? आता माझा एक्सपिरियन्स जास्त करून बिल्डिंग लाईनमध्ये आहे. सिव्हिल इंजिनियर म्हणून बरेच फील्ड्स आहेत की जे इन्फ्रास्ट्रक्चर, रोड्स, ब्रिजेस, प्रत्येक फॅकल्टी ही वेगवेगळी आहे. बेसिक गोष्टी त्याच असतात, स्टील, सिमेंट आणि वाळू, रेती, हे ते. पर्टिक्युलरली कुठल्याही स्ट्रक्चरची जी काही स्ट्रेंथ आहे, कोर सेक्टर, त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करता उपयोगी नाही. ओके. की त्याच्यामध्ये शॉर्टकट्स नको, कुठल्याही प्रकारे चाल ढकल नको की हे चलसे.
स्ट्रक्चर उभं राहतं, ते काही लागलीच पडणार नाही. बरोबर. कारण फॅक्टर ऑफ सेफ्टी हा नेहमीच जास्त वापरलेला असतो डिझाईनमध्ये, पण नक्कीच. त्याची लाईफ मॅटर करते. आपल्या नवीन जनरेशन, नवीन इंजिनियर्सचा नेहमी कटाक्ष असायला पाहिजे की क्वालिटी कॉन्शियस, आणि ते ज्यावेळेस टेक्निकली सिव्हिल इंजिनियर म्हणून साईटवरती उभे राहतात, तर त्यांची पहिली जबाबदारी आहे कॉन्क्रीट क्वालिटी. कॉन्क्रीट ॲज वेल ॲज स्टीलला तर ते समजा काही करू शकत नाही. मॅन्युफॅक्चरर जो कुठली कंपनी आहे, टाटा आहे, आयकॉन आहे, बाकीच्या आहेत, ते सप्लाय जे करतात ते वापरते. साईटवरती मॉनिटर करायचं असेल तर कॉन्क्रीट क्वालिटी, त्याची ग्रेड, त्याचं वॉटर सिमेंट रेशो, की ज्याच्यावरती खूप दुर्लक्ष केलं जातं. बऱ्याच वेळा स्लॅब भरताना तो गँगवाला त्याला सोयीस्कर असेल इतकं पाणी टाकून कसंही माल फेकतो. बर. की त्याच्यावरती ॲज अ इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर म्हणून कटाक्षाने काळजी घेऊन ते काम एक्झिक्युशनच्या स्टेजला करायला पाहिजे. अदरवाईज त्याची जर बेसिक कोर स्ट्रेंथ जर कमी जर झाली तर तो इट इज फेल्युअर ऑफ दॅट इंजिनियर अँड टेक्निकल पर्सन. बरोबर. खूप छान धनंजयजी तुम्ही हा विचार मांडलात. तर आपल्याबरोबर होते धनंजयजी लोहकरे, ज्यांना जवळजवळ 25हून अधिक वर्षांचा सिव्हिल इंजिनियर या क्षेत्रामध्ये अनुभव आहे, आणि त्यांनी या क्षेत्रामध्ये येणाऱ्या तरुणांना एक छान संदेश दिला की तुम्ही जे काही काम कराल त्याच्यासाठी तुम्ही QC म्हणजे क्वालिटी चेक आणि क्वालिटी कंट्रोल ठेवला पाहिजे. म्हणजे एखादं काम करताना ते नुसतं काम चलाऊ नसावं, तर ते काम टिकाऊ असावं. हा त्यांचा एक प्रामाणिक विचार त्यांच्या विचारातून आपल्याला समजलेला आहे. धनंजयजी, अनेक धन्यवाद. तुम्ही या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर आज आम्हाला भेट दिलीत, तुमच्या वेळात वेळ काढून, आणि तुमच्या येणाऱ्या प्रकल्पांना, आयकॉनिक प्रकल्पांना आमच्याकडून अनेक शुभेच्छा. ओके, धन्यवाद.